श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो वा सर्वणीरिवतमसारासन्नास्ति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवलाया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डवन्दितकराया श्वेतोद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपः तमं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर। आपण श्री साई सच्चरित्र या ग्रंथाचे चिंतन करतो। हेमाड पंत रचित साई सच्चरित्र। आज आपला अध्याय 33वा सुरू झाला। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता नमो संत सज्जन होता जयांची कृपावलोकन। तात्काळ पातक पर्वत दहन कलिमल क्षालन रोकडे जयांच्या उपकारांच्या राशी भिट्टीने जन्मजन्मांतरीशी सहज बोलणे हितोपदेशी परमाविनाशी सुखदायी। या संतांचे उपकार वानू किती असं म्हटलं। संतांचे उपकार किती म्हणून वर्णन करू सांगू। सहज बोलणे हित उपदेश। संतांच्या मुखातनं सहजगत्या बाहेर पडलेलं वाक्य ते सुद्धा आपल्या आयुष्याचं कल्याण करून जातं। सहज बोलणे हितोपदेशी परम अविनाशी सुखदायी। आपल्याला अविनाशी असं सुख प्राप्त करून देणारं असं संतांच्या मुखातनं सहजगत्या बाहेर पडलेलं वाक्यसुद्धा आपल्या आयुष्याचं कल्याण करून जातं। हे आपले हे पराचे नाही जयाचे चित्तास ठावे भेदभाव वृत्ती संस्कृतीचे उठावे मनी नुमटावे जयांचे। सर्वसाधारणपणे प्रापंचिकाच्या मनामध्ये हे आपलं हे दुसऱ्याचं, ही आपली नातेमंडळी ही दुसरी, हे आपले मित्र हे दुसरे, असं आपल्या मनामध्ये द्वैत असतं, दुजाभाव असतो। पण संतांच्या मनामध्ये हे आपले आणि ते परके भावच नसतो। हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना सचराचर आपणची जाण। संतांच्या मनामध्ये हा आपला हा परका भाग नसतो की हा म्हणजे समजा साईबाबांचा भक्त आहे तर साईबाबांना असं वाटणार नाही की हा माझा भक्त आहे, तो गजानन महाराजांचा भक्त आहे, तो स्वामी समर्थांचा भक्त आहे, तो श्री समर्थ रामदास स्वामींचा भक्त आहे, गोंदवलेकर, असा त्यांच्या मनामध्ये भाव येत नाही। हे सगळे आपलेच आहेत। ही सगळी भक्त मंडळी आपलीच आहेत। त्याच्यामध्ये हा त्यांचा हा आपला भाग नाही। फक्त ते काही वेळेला ज्या वेळेला बोलतात की गजानन महाराजांच्या ग्रंथात उपदेश आहे, एक प्रसंग आहे, ते म्हणतात आत्ता माधवराव येऊन गेले म्हणजे त्यांच्या शिष्याला पाहिल्याबरोबर त्यांना माधवरावांची आठवण झाली की हे माधवरावांचे शिष्य आहे। म्हणून ते काय म्हणतात की आत्ता माधवराव येऊन गेले, जेवायला बसलो तो माधवराव येऊन गेले। ते भक्त विचार करतात की माधवराव तर तिकडे आहेत, गावी आहेत, आणि इथे काही यांना कसे भेटले आणि जेवताना आत्ता येऊन गेले म्हणतात, कसं काय? मग ते म्हणाले ते जेवता येऊन गेले, त्यांचा विडा राहिला तेवढा त्यांना नव्हते, गेलेत शिष्य आणि सांगा म्हणाले माझा निरोप, त्याच्यामध्ये काही भेदभाव करू नका, म्हणजे तुमच्या पदरचं काही टाकू नका किंवा एखादा शब्द गाळू नका। काय म्हटलंय पहा, अक्षरे गाळू निवाची काजो घाली पदरची। म्हणजे संतांनी सांगितलेल्या शब्दामध्ये एखादा शब्द गाळायचा पण नाही आणि एखादा ॲडिशनल पण करायचा नाही। म्हणून संतांचा जो उपदेश असतो तो
असा की त्यांना सगळेच आपले असतात. मग असं का म्हणाले की ते माधवराव तुमचे आता गुरु येऊन गेले आणि त्यांना आमचा विडा द्या आणि काय सांगा, साथे भोजन व्हा विडा तुम्हारा याही राहा. एवढं सांगा, आता आपलं बरोबर जेवण झालं आणि तुमचा विडा इथं आहे. मग शिष्याने विचारलं आपल्या गुरुंना, का हो म्हणाले तुम्ही तर शेगावला आले नव्हते आणि मग ते तर म्हणतात ते साधे भोजन व्हा, साथे भोजन व्हा, आम्ही बरोबरच जेवलो. स्मरण तीच भेट होय. त्या संतांचं कसं असतं की त्यांना त्यांच्या भक्तांना पाहिलं आठवण होती की हा म्हणजे आपण जी सगळी संत मंडळी आहोत ही सगळी त्यांचीच लेकरं आहेत. फक्त ते वेगवेगळ्या विभूतीची सेवा करतायत, पण भक्त म्हटल्यानंतर सगळे भक्त आहेत. संत म्हटलं की सगळे संत एक, पण आपणच भक्त एकमेकात वादविवाद घालतो. अरे तो साईबाबाचा भक्त आहे, हा गजानन महाराजांचा भक्त आहे, हा रामदास स्वामीचा भक्त, असं आपण आपल्यामध्ये. असं संतांच्या मनामध्ये काही नसतं. म्हणून सगळी भक्त मंडळी ती एकच आणि सगळे संत तेही एकच. म्हणजे काय पहा, हे आपुले हे परावे, हे आपुले हे पराचे, नाही जयाचे चित्तास ठावे, भेदभावावृत संस्कृतीचे उठावे, मनी उठावे जयाचे. त्यांच्या मनामध्ये असा भेदभावाचा अंकुर सुद्धा उमटत नाही, लहर सुद्धा उमटत नाही. पूर्वीला जय झाले श्रवण, गुरु गरिमेचे अंश निरूपण. गुरुची महती त्यांनी सांगितली. गुरु कसं सर्वत्र एकच आहे, गुरु तत्व आहे. गुरुना आपण हे जे सगुण रूपात पाहतो ना, ते सगुण रूपात आपल्यासाठी आहे, पण मुळात काय आहे, ते गुरुतत्व एकच आहे. जिथं जाल तिथे गुरुतत्व एकच आहे. त्याच्यामध्ये भेदभाव नाही की हा मोठा आणि तो लहान, असा नाही. तुमची जशी श्रद्धा आहे तसं तुम्हाला फल आहे. माग मागो निरक्षणा घेत दीना दुबळ्यास धर्म करीत, उरल्या मोळ्या खरेदीत ढीकर रचवीत काष्टांचे. बाबा आपल्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांकडून पैसे मागून घेत का, की त्याच्या हातून काहीतरी दानधर्म घडावा, हा बाबांचा उद्देश. त्याच्याकडून पैसे घेतात ते बाबा स्वतःसाठी वापरतात का, जरी त्यांच्या खिशात ठेवत असले तरी ते काही स्वतःसाठी वापरत नाहीत. हे पुन्हा खिशातनं काढून ते कोणाला तरी देतातच. आणि म्हणजे ते पुण्य कुणाला पाठवतात, बाबा हे बघ, हे तुझे घेतलेले पैसे हे ह्या कामासाठी वापरले, ते तुझं पुण्य तुला. म्हणजे बाबा आपल्याकडून जरी पैसे घेत असले तरी ते त्यांच्या स्वतःसाठी घेत नसत, ते पुन्हा दीन दुबळ्यांना, गरिबांना ज्याचं त्याचं देणं असं त्याचं मागच्या जन्मी तर त्याला ते देत जातात. माग मागोनी दक्षिणा घेत, दीना दुबळ्यास धर्म करीत. हे समाजाकडून जमा झालेले पैसे ते दीन दुबळ्यांच्या कामाला लावत. त्यातनंही काही पैसे शिल्लक राहिले तर तिथं लाकडाच्या मोळ्या विकणाऱ्या बायका आहेत, मग त्यांच्याकडनं पैसे देऊन ते घ्यायचे विकत. बघा, लक्षात घ्या की आपण म्हणतो देवाची निरपेक्ष सेवा करावी, पण कुणी ज्याचं पोट भरलेलं आहे, ज्याला प्रपंचाला पैसे शिल्लक राहून 2 पैसे शिल्लक राहत आहेत, त्यांनी विनामूल्य सेवा करावी दरबारामध्ये, हे खरं आहे. पण एखादा मोळी विकणार आला, भाजी विकणार आला, त्याला सांगायचं का बाबांच्यासाठी फुकट दे म्हणून? नाही सांगायचं. त्याला त्याची मजुरी योग्य असेल ती द्यायला पाहिजे. त्याच्या त्या धान्याचं दाम आहे ते बरोबर द्यायला पाहिजे, किंबहुना थोडे 2 पैसे जास्तीच द्यायला पाहिजे. का, तो कष्ट करून 2 पैसे मिळवतो म्हणून त्याला जास्ती दिले तरी हरकत नाही. म्हणून बाबा कोणाकडनं फुकट घ्यायचे नाही. ते दीन दुबळे आले ना विकायला, काही गरज नसतानाही बाबा त्यांच्याकडनं विकत घ्यायचे. हा एक बाबांचा घेण्यासारखा गुण आहे. गरिबाकडून गरज नसतानाही विकत घ्या, का त्याचा प्रपंच चालेल. आणि ते घेतलेलं तुम्ही दुसऱ्याला वाटून टाका पाहिजे, पण त्याला 2 पैसे मिळू द्यात ना. बाबा बघा आपल्याला संदेश देतात त्यांच्या प्रत्येक कृतीतनं, तो आपल्याला घेता मात्र आला पाहिजे. काय म्हटलंय पहा, माग मागून दक्षिणा घेत दीना दुबळ्या धर्म करीता, उरल्या मोळ्या खरेदीत ढीग रचवीत काष्टाचे. आपल्याकडे कोणी बिगारी आहे, काम करायला आला मंदिरामध्ये, त्याला त्याचं जे काही मूल्य आहे ते द्यायचंच.
पण पाहिजे तर वरती चहा पाण्याला काय लागले तर आपल्या खिशातले 2 पैसे त्याला द्यावे. तो कष्ट करणारा मनुष्य, फसवणारा तर नाही, लांडी लबाडा करणार नाही, प्रामाणिकपणे कष्ट करणारा मनुष्य. माग मागून दक्षिणा घेत दीना दुबळ्यास धर्म करीत उरल्याच्या मोळ्या खरीत धी करीत काष्टांचे तया शुष्क काष्टाप्रत सम्मुख धुनी माझी होमित तयाची राख होईची आम्ही उदी उदी ते पीठ बघतास. मग ती लाकडं जळल्यानंतर त्याची निर्माण झालेली उदी बाबा सगळ्यांना वाटत. म्हणजे त्या ठिकाणी अखंड अग्निहोत्र चालू असायचं. अग्नीची पूजा, अग्निहोत्र म्हणजे काय, अग्नीची पूजा, अग्नीला अर्पण करायचं. इदन्न मम, हे आता माझं नाही, हे अग्निनारायणा हे तुझं आहे म्हणून अग्नीला अर्पण करायचं. शिर्डीहून गावी परतता बाबा वशे रजा मागता उदी देण्याचा परिवार होता ठावे हे समजता भक्तास. शिर्डीवरनं कोणी परत चाललं की बाबा त्याला उदी द्यायचे. किंबहुना आणा उदी म्हणता खरी अनुज्ञा झाली आता म्हणून ज्याचे ज्याचे चित्ता उपरता या उल्हासता वाटत असे. बाबांच्या मुखातनं शब्दाला अरे उदी आण की समजावं बाबाने आपल्याला परत जायला परवानगी दिली. तैसे शिर्डीत वास्तव्य असता माध्यान्ह आणि सायंपरात बाबा कोणासे उदी न येता रिक्त असता पाठवित. ज्याचं वास्तव्य शिर्डीमध्ये आहे, म्हणजे आता जो येऊन राहिला आहे शिर्डीत 1 दिवस 2 दिवस 5 दिवस 10 दिवस, तर रोज काही सारखी त्याला उदी द्यायची नाही. तो परत निघाला की त्याला उदीचा प्रसाद द्यायचा. बघा काय म्हणते, तैसे तर शिर्डीत वास्तव्य असता माध्यान्ह आणि सायंप्राता बाबा कोणासही उदी न देता रिक्त असता पाठवित. हाच प्रत्यय होता क्रमपरी त्या उदीचा काय धर्म. मशिदीत धुनिका अविश्रम का हा उपक्रम नित्याचा. वास्तविक मशिदीत कोण अग्नी पेटवणार, पण बाबांच्या पुढे बोलायची कोणाची ताकद नव्हती. बाबा मशिदीतच धुनी पेटवायचे. विभूती दानी मनोगत बाबा काय सुचित हे दृश्य सकळ विश्वांतर्गत राखे निश्चित मनिवृज. बाबा उदीच्या निमित्ताने काय सांगायचे, अरे सगळ्याची राख होणार आहे शेवटी. मातीवर चढणे एक नवा थर अंती. मातीवर काय होईल, आपल्या ह्या देहाची मुठभर राखच होणार आहे. हे लक्षात ठेवा की हा देह क्षणभंगुर आहे. ही जशी उदी आहे ना, ती लाकडं जळल्यानंतर एवढीच चिमडभर राहिली. केवढा ढीग होता, राहिली किती चिमडभर. तसा हा तुमचा एवढा मोठा 50 किलो 60 किलो 100 किलो 150 किलो वजनाचा काय देह आहे, त्याची चिमडभर राख होणार आहे. म्हणजे हा देह क्षणभंगुर आहे, तुम्ही लक्षात घ्या. हा उदी देण्याचा उपदेश होता की जोपर्यंत तो तुमच्या हातात आहे तोपर्यंत सत्कारणी लावा. विभूती दानी मनोगता बाबा काय सुचित हे दृश्य सकळ विश्वांतर्गत राखय निश्चित मनिवमदा. देह ही पंचभूतांचे काष्ट भोग भोगावया वशिष्ठ भोग सरता पडेल निचेष्ट होईल विस्पष्ट ही राख. आपण काय म्हणतो, ही देहाची काडं झिजवली तुमच्यासाठी, म्हणजे हा देह मी तुमच्यासाठी झिजवला असं म्हणतो का नाही. चंदन जसं घासतात ना, आपण चंदन घासल्यानंतर काय होतं, ते झिजत जातं. चंदन जसं आपण घासू त्याच्यातनं काय होतं, गंध तयार होतं आणि ते मात्र चंदन हळूहळू हळूहळू झिजत जातं, बारीक होत जातं. तसं आपण आपल्या ह्या देहाची काष्ट घरातल्या सर्वांसाठी झिजवलीत, ती आता सगळी बारीक बारीक होत चालली. म्हणजे जसं ते चंदन झिजत बारीक होतं, तसा आपण आपला ह्या देहाची काष्ट आपल्या प्रपंचासाठी घासून ती आता थकलीत गात्र सगळी थकून गेली. तसं हे देहाचं काष्ट आपण प्रपंचासाठी वापरलंय, आता ते सुद्धा जीर्ण झालेलं आहे आणि याची सुद्धा राख होणार आहे. तुमची माझी हित स्थिती तुझी तुम्हा स्वावी स्मृती अहर्निशी मध्ये जागृती तदृती ते तसे. बाबा म्हणतात मीही धारण केल्या, तुमचा पण देहच आहे, माझ्याही देहाची राखच होणार आहे, तुमच्याही देहाची राखच होणार आहे. हा जो आपण पंचमहाभूतात्मक देह धारण केलेला आहे ना, तो तात्पुरता आहे.
पुन्हा हा ध्येय सोडून आपल्याला निघून जायचं आहे. जसं आपण एखाद्या पिकनिकला जातो, प्रवासाला जातो, एखादी खोली भाड्याने घेऊन हॉटेलात राहतो आणि नंतर परत निघताना त्या खोलीची चावी मालकांकडे देतो आणि आपण तिकडनं निघून येतो. म्हणजे काही दिवसासाठी त्या हॉटेलमध्ये आपण राहिलेलो असतो. तसं काही दिवसासाठी ह्या देहात राहायला आलो आहे, नंतर हा देह सोडून आपण निघून जाणार. तुमची माझी हित स्थिती याची तुम्हा स्वाविस्मृती या हरनिशीमध्ये जागृती तदाभिवृत्ती हे तसे. आता जसं बघा आपण कित्येक हॉटेलात उतरलो आजपर्यंत, बरोबर आहे, पिकनिकला गेल्यानंतर. आता काय हॉटेल तरी आठवतं का आपल्याला? आम्ही अमुक हॉटेलमध्ये उतरलो होतो आणि त्या हॉटेलमधली अमुक नंबरची रूम आमची होती. आणि एरवी समजा त्या प्रवासात कोणी भेटलं असतं, आपण सांगितलं असतं मी अमुक हॉटेलमध्ये उतरलो आहे आणि त्यातली रूम नंबर अमुकमध्ये मी आहे, तुम्ही त्या हॉटेलमध्ये भेटायला या, अमुक रूममध्ये मी आहे. आता इतकी वर्ष निघून गेली, 10, 20, 25 वर्षापूर्वी आपण कोणत्या हॉटेलमध्ये उतरलो होतो, त्या हॉटेलचं नावही आठवत नाही, त्या हॉटेलमधली रूम पण आठवत नाही. तसं हा देह आपण सोडून गेल्यानंतर ह्या देहाची आपल्याला काहीही आठवण राहणार नाही. तुमची माझी स्थिती येते तुम्हा स्वाविस्मृती हरनिशी मजही जागृती तदर्विभूती येते तसे. अखिल विश्व माया विजृंभित ब्रह्म सत्य ब्रह्मांडानृत याची कोणी उदी सत्य निश्चितार्थ हा माना. हे सकळ विश्व मायेने निर्माण केलेलं आहे आणि ते सगळं नाशिवंत आहे, हे या निमित्ताने तुम्ही जाणा, असं बाबा विभूतीच्या माध्यमातून सांगताय. ब्रह्मसत्य जगन मिथ्या हे सांगतात. येथे नाही कोणी कुणाचे दारापुत्र मामे वाचे, नग्न आलो नग्न जायचे उदीही याचे स्मारक. इथं आपलं कोणी नाही. येताना एकटाच आलो आणि जाताना एकट्यालाच जायचं आहे. येताना अंगावर कपडे नव्हते, जाताना सगळे इथं जळूनच जाणार आहे, काही शिल्लक राहणार नाही. म्हणजे समजा तुम्हाला कपड्यासहित अग्नीवर ठेवलं तरी ते कपडे जळून जाणार आहे, कपड्यासहित जमिनीत पुरलं तरी ते कपडे पुन्हा जीर्ण होऊन जाणार आहे. म्हणजे येताना अंगावर वस्त्र नव्हतं, जातानाही अंगावर ते वस्त्र राहणार नाही. आणि सगळे इथेच राहणार. आपले मित्रमंडळी कुठपर्यंत येतील? आपले मित्रमंडळी स्मशानभूमीपर्यंत येतील, आपले नातेवाईक स्मशानभूमीपर्यंत येतील, आपली पत्नी घराच्या दरवाजापर्यंत येईल, शेवटचं अंघोळ बघायला येईल, त्यानंतर ती घरात परत जाईल. मग आपल्यावर कोण आलं? आपल्यावर काय येतं? आपल्याबरोबर आपण केलेलं चांगलं किंवा वाईट कर्म फक्त आपल्याबरोबर येणार. बाकी धन दौलत कपडा लत्ता बंगला गाडी सगळं इथेच राहून जाणार, आपण एकटेच जाणार. इथे कितीही तुम्ही गाडीतने फिरत असा, वहा तो पैदल जाना है, सजन रे झूठ मत बोलो, वहाँ तो पैदल जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ तो पैदल जाना है. येथे नाही कोणी कुणाचे दारा पुत्र मामे भाचे, नग्न आलो नग्न जायचे उदीही याचे स्मारक. उदीचे या केल्या चर्चना अधिव्याधी होते निरसन, पर्या उदीचा तत्वार्थ गहन विवेक पूर्ण वैराग्य. ही विभूती लावल्यानंतर, उदी लावल्यानंतर काय होतं? अधिव्याधी नाहीशा होत्या. पण उदीचा मुख्य उद्देश लक्षात घ्या की हे सगळं नाशिवंत आहे, हे लक्षात आणण्यासाठी उदी दिलेली आहे. उदीची केल्या चर्चना अधिव्याधी होती निरसन, पर्या उदीचा तत्वार्थ गहन विवेकपूर्ण वैराग्य. पण उदीचा तत्वार्थ म्हणजे उदी देण्याचं मागचं तत्व काय आहे, त्या तत्वाचा अर्थ काय आहे? तत्वार्थ म्हणजे विभूती देण्याचा उद्देश काय, विभूतीचं तत्व काय, त्या तत्वाचा अर्थ काय, म्हणजे विभूती का दिली. तत्व म्हणजे विभूती आपल्याला दिली, हे विभूती तत्व झालं. आता ह्या विभूती आपल्याला देण्याच्या मागचं तत्व काय आहे, म्हणजे त्याचा उद्देश काय आहे, की आपल्याला कळावं. काय कळावं? हे विश्व नाशिवंत हे कळावं. मग हे कशाने कळेल? विवेकपूर्ण वैराग्य निर्माण होईल आपल्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये विवेक जागृत होईल. खरंच आहे की बाबा जे जे दिसते ते नाशिवंत हे आपल्याला अनुभवाने प्रचितीला येणार आहे. आणि मग आपल्या मनामध्ये काय होईल? विवेक निर्माण होईल. खरं काय, खोटं काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, हे कळणं म्हणजे याचा अर्थ विवेक. तो विवेक जागृत होईल. आणि विवेक जागृत झाल्यानंतर येणारं जे वैराग्य आहे त्याला विवेकयुक्त वैराग्य म्हणतात, ज्ञानयुक्त वैराग्य असं म्हणतात.
विवेकपूर्ण वैराग्य देवेल ती देऊ निरक्षणा साधा या प्रवृत्ती वैराग्य लक्षणा पुढे मग निवृत्ती वैराग्याच्या खुणा कळतील आपणा हळूहळू. जी काही लक्षणं असेल ती द्यावी. आपलं कोणाचं तर देणं असतं गेल्या जन्मातलं, बाबा ते देतं त्याला देऊन टाकतात, मोकळे करतात. आपल्या मनामध्ये थोडंसं तरी आपण जी दक्षिणा देतो तर तेवढं तरी वैराग्य आपल्या मनामध्ये निर्माण होतं. चला आपण देवाच्या दरबारात 5 रुपये टाकत असो, 10 रुपये टाकत असो, 50 रुपये टाकत असो, 500 टाकत असो, 1000 रुपये टाकत असो, तेवढ्या पैशापुरतं का होईना आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं ना, की ठीक आहे हे दिलं तरी मला काही त्याचं वाईट वाटत नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये तेवढ्या धनाविषयी वैराग्य निर्माण झालं, ते तुम्ही आनंदपूर्वक अर्पण केले दुसऱ्याला. देवेल ती देऊन दक्षिणा साधा या प्रवृत्ती वैराग्य लक्षणा पुढे मग निवृत्ती वैराग्य खुणा कळतील आपणा हळूहळू. आणि मग या निमित्ताने भगवंताच्या बाबांच्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ काय, त्यांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ काय, हे जसजसं आपल्याला कळत जाईल तसतसं आपल्या मनामध्ये निवृत्ती निर्माण होत जाईल, वैराग्य निर्माण होत जाईल. आले तरी वैराग्याची विवेक जरी नाही, संत संगती तरी तयाची होईल माती म्हणून विभूती आदरा. जरी समजा वैराग्य आपल्याला प्राप्त झालं पण आपल्याला विवेक नसेल तर ते वैराग्य क्षणभर टिकतं, पुन्हा निघून जातं. म्हणून विवेकपूर्ण वैराग्य जे आहे ते कायम टिकतं. आले जरी वैराग्याची विवेक नाही, जरी संगती तरी होईल त्याची माती म्हणून विभूती आदरा. विवेक नसेल तर त्याची माती होऊन जाईल. विवेक वैराग्याची जोड तीच ही विभूती रक्षणेची सांगड बांधल्या विणभव नदीची थड ती अवघड गाठावया. म्हणून दक्षिणा आणि विभूती याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य आहे. लहान थोर दर्शन आहे त्या चरणी बाबांचे ओने विनीत. जेव्हा जेव्हा माघारा जात विभूती देत त्या वाबा मशिदीत नित्याची दुनिया क्षयी प्रदीप्त निशिदीने त्यातील मोठं मोठं रक्षा देऊनी बाबा बळवणे करिता प्रसार म्हणून रक्षा देत निजांग गोष्टी निढळा फाशीला सवेचे तो हस्त शिरी ठेवित कल्याणचित भक्ताचे. बाबा हातात उदी द्यायचे, त्याच्या कपाळाला विभूती लावायचे, मस्तकावर हात ठेवायचे. बाबा पुढं तुझ्या नशिबात असेल तर माझं दर्शन होईल. कारण काय देह क्षणभंगूर आहे, तू आत्ता निघालायस पण पुन्हा आपली गाठ पडेल नाही पडेल काय, तर माझा आशीर्वाद तुझ्या मागे आहे. रक्षायुत आणि उदी शब्द तीन परे एकार्थवादी हाचे प्रसाद नित्य निर्वधी. बाबा अबाधित वाटित संसार आहे उदय समान हे की अवधीचे मेहमान येईल ऐसा एक दिन मने आठवण ही ठेवा. कमल दल जल समान नशरा देह होईल पतन म्हणून त्याचा त्याग अभिमान उदी प्रदान हे दावी. उदीचा उद्देश काय की संसार हा नाशिवंत आहे, देह हा नाशिवंत आहे, हे लक्षामध्ये घ्या. सकळ विश्वाचा हा पसारा राख रांगोळी समान निर्धारा करा. जगन मिथ्या तत्वविचारा सत्यत्वाधारा उदित. हे सगळं विश्वच नाशिवंत आहे. आपण पाहतो मोठमोठे डोंगर कोसळतात, त्याची माती होऊन जाते. एक बघा, एक तीर्थयात्री होता आणि तो तीर्थयात्री अनवाणी तीर्थयात्रेला निघाला होता. म्हणजे पायात काही पादत राहणं नाही. आता त्याला एक डोंगर ओलांडून पलीकडे जायचं होतं. नदीच्या काठी तो डोंगर होता आणि त्या डोंगरावरनं पलीकडे जाताना त्याच्या पायाला अशा भेगा पडल्या अक्षरशः. कारण ते वरती जे अणकुचीदार होते, पर्वताचे सुळे काही वरती आलेले कंगोरे आहेत, त्यांनी त्याचा पाय असा सोलपटायचा. तेव्हा त्याने विचार केला, काय हा दगड निष्ठुर आहे. आमच्यासारखी अनवाणी जाणारी माणसं त्याचे पाय हा कापतोय, त्याच्या पायाला इजा करतोय, कसला हा दगड. म्हणून त्या दगडाला त्यांनी नावं ठेवली. कुणी? त्या पांथस्थानी. कालांतराने तीर्थयात्रा करता 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 तो 10-12 वर्ष निघून गेली. तीर्थयात्रा करत 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 एका समुद्राच्या किनाऱ्याला आला. तिथे बारीक बारीक असे वाळूचे कण होते. समुद्रातनं पाय बुडवले आणि जसं त्या किनाऱ्याला आला ना, ते बारीक मऊ सुंदर माती. हा म्हणला, देवा काय सुंदर ही माती हो. माझा हा सगळा चालण्याचा श्रम या मातीने म्हणजे ह्या बारीक अशा रेतीने घालून टाकला. काय भाग्यवान आहे ही रेती. असं म्हणल्यावर ती रेती काय म्हणते,
अरे जिने तुझे पाय कापले ना तोच मी पर्वताचा भाग आहे. हा? मग तो म्हणतो इतका त्यावेळेला तू कठोर होतास आणि इतका आता मृदू झालास, कसं तुझं भाग्य आहे? नाही म्हणले, मला संगत लागली. कुणाची? नदीची संगत लागली. पाण्याच्या ओघाने म्हणजे माझ्या डोंगरावर पडणाऱ्या पावसाने हळूहळू माझे पर्वताचे कडे त्या पाण्यामध्ये मिसळत गेले आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर जसा जसा मी वाहत आलो समुद्राच्या किनाऱ्याला तोपर्यंत माझं कठोरपण हळूहळू हळूहळू कमी 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 होत आलं आणि अत्यंत मृदू असा हा माझा स्वभाव झाला. तो कुणाच्यामुळे झाला? तो म्हणाले त्या नदीच्या संपर्कात मी आलो, गंगा मातेच्या संपर्कात आलो. त्यांच्या संगतीने जसं मी चालायला लागलो तसतसा माझा कठोरपणा कमी 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 होत ही मृदू अवस्था मला प्राप्त झाली. तसं संतांच्या संगतीत आपण जातो तसतसं हळूहळू आपला कठोर असणारा स्वभाव मृदू 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 होत सगळ्याला हवा हवासा वाटतो. जेथे तेथे नित्य नवा, जनास वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोची निरी. तो बहुता कारणे जन्मला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे तयाला भूमंडळी. जो सकळास मान्य तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी. प्रत्येकाला असं वाटतं की त्या समुद्राच्या किनाऱ्याला जावं आणि त्या वाळूवरनं पाय टाकावे. तसं म्हणाले, हे संतांच्या संगतीमध्ये जसं आपण जायला लागतो ना तसं हळूहळू आपला कठोर असणारा स्वभाव अत्यंत मृदू होत जातो. आपण बोललेले शब्द कोणाला लागणार तर नाहीत ना, कोणाची मनं तर दुखवली जाणार नाहीत ना, असा विचार तो करत 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 हळूहळू एकदम काही स्वभावात बदल होईल का? नाही म्हणा, पण तो हळूहळू 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 आपल्या स्वभावामध्ये बदल होत जातो. न जाणो माझ्या मुखातनं निघणाऱ्या शब्द कोणाची मनं तर दुखवत नाही ना, असा तो विचार आपोआप आपल्या मनात येत जातो आणि हळूहळू आपल्याला अत्यंत कठोर असणारे शब्द आपल्या मुखातनं निघणारे ते अत्यंत मृदू शब्द निघायला लागतात, हळुवार शब्द निघायला लागतात. उदी म्हणजे केवळ माती, नामरूपाची अंतिम गती, वाचारंभण विकार गती, मृत्युके प्रतिदे सत्यत्वे, स्वये बाबा ही प्रेमात येता, ऐकले आहे गाणे गाता, त्यातील तुटका उदी पुरता, प्रसिद्धे श्रोता साधता. रमते राम आयोजी आयोजी, उदिया की गोली गोनिया लायोजी. रमते राम आयोजी आयोजी, आमचं मन त्या रामरूपामध्ये रंगून गेलंय. रमते राम, रमते म्हणजे रंगून जातं. कशामध्ये? त्या रामनामामध्ये आमचं मन रंगून जातं. रमते राम आयोजी आयोजी. हे परमेश्वरा तू ये, तुझ्या नामस्मरणामध्ये आमचं मन रंगून गेलंय. मन हे राम रंगी रंगले, मन राम रंगी रंगले. आपलं मन त्या रामरंगामध्ये रंगून जातं, रामनामामध्ये रंगून जातं. रमते म्हणजे रंगून जाणे, मनाला आनंद निर्माण होणे. रमते, आपलं मन त्या ठिकाणी रमतं. कुठे? रामनामामध्ये रमतं. आयोजी आयोजी, हे परमेश्वरा तू ये आणि काय कर? उदिया की गोनिया लायोजी, उदीच्या गोण्याच्या गोण्या घेऊन या, असं परमेश्वराला तर सांगताय की देवा तू ये, हे जीवन क्षणभंगुर हे आम्हाला कळू देत देवा. लागता मनाची लहर होणे हर्ष निर्भर इतके झोपद वर्षवराते सुस्वर म्हणते, सारांशी बाबांची धुनी प्रसवली किती उदीच्या गोणी, नाही गणाया समर्थ कोणी, परम कल्याणी ही उदी. गोणीच्या गोणी म्हणजे उदीच्या गोणीच्या गोणी तिथे लागलेल्या आहेत. परसोने उदी गान गुह्यार्थ, तसाच परमार्थ आणि भावार्थ, पुस्ती श्रोते शुद्ध स्वार्थ, युगक्षेमार्थ उदिता. उदी पोटी हाई गुण महती कैसी वाढली याविण, साई परमार्थ मार्गीचा धृण स्वार्थ साधून परमार्थ रे. या उदीच्या युगक्षेम कथा सांगून केल्या संख्याचा, परित्या कथितो अतिसंख्यता, ग्रंथ विस्तारता टाळावे. एकदा नारायण मोतीराम जानी हे दयाचे उपनाम, ब्राह्मणा उदीच्या गृहस्थाश्रम वसतीचे स्थळ नाशिक. एकदा नारायण मोतीराम जानी हे नाशिकचे ब्राह्मण ग्रस्त तिथे आले
तैसे बाबांचे आणि भक्त नामे रामचंद्र वामन मोडक हे नारायणराव यांचे सेवक भक्त भाविक बाबांचे. तसंच रामचंद्र वामन मोडक हे पण तिथे आलेले, त्यांचे सेवक आहेत, त्यांना घेऊन आलेले. सवे घेऊन मातो श्री ते बाबाचे देहधारी होते. नारायणराव झाले जाते दर्शना ते बाबांच्या. बाबा देहधारी असताना ते आपल्या आईला घेऊन बाबांच्या दर्शनाला गेले. तेव्हा आता आपण होऊन की ते बाबाने आधी सुचवले होते, आता नाही इथून सेवा धर्माते राहिला मग ते संबंध. आई बाबांची सेवा करायला यायची. ती म्हणते, त्याने आईला सांगितलं, आई आता ह्या देहाची सेवा करायचा आता ऋणानुबंध फार थोडा राहिला आहे. म्हणजे हा जो मी देह धारण केला आहे तो आता काही काळानंतर हा देह मी विसर्जन करणार आहे. बाबाने आधी सुचवले होते, आता न येथूनही सेवा धर्मा ते राहिला मग ते संबंध. पुढे ही ताबेदारी आता स्वतंत्र धंदा बरवा या पडता. पुढे मग अल्पकाल जाता या भगवंता उपजली. पुढे झाली म्हणाली ही ताबेदारी. आता या देहाची ताबेदारी पुढे झाली. आता हा या देहातनं म्हणजे पाखरू जसं पिंजरा सोडून उन्मुक्त असा संचार करतं, तसं आता म्हणाली या देहाची आता ह्या देह सोडून द्यायचं. पुरेही ताबेदारी आता स्वतंत्र धंदा बरवावा या पडता. पुढे मग अल्पकाल जाता दया भगवंता उपजली. सुटली नोकरी पराधीनता, उडू लागली स्वतंत्रता. भोजन वसतिगृह व्यवस्था स्थापली स्वसत्ता. तेथेच नाम ठेवले आनंद आश्रमात त्यातच केली परिश्रमा. दिवसेंदिवस वाढले नाम झाला आराम चित्ताला. पाहुणे ऐशी वार्ता घडली निष्ठा साईपदी वाढली. मग ती दृढ भक्ती स्वरूपात चढली. अनुभवी ठसली आढळता प्रत्यय आली साईची वाणी. श्रवणार्थी ह्या झाली गाणे. प्रेम वाढले साईचरणी अघटित करणे. साईचे बोलणे अवघे प्रथम पुरुषी परिते नित्य तुझ्याविषयी. लक्ष ठेवून देखणारा असे हरनिशी प्रत्यय हा. पुढे जैसा अनुभव वाढले भक्ती प्रेम वैभव. आणखी तयाचा एक अभिनव भक्तिभाव परिसावा. पुढे या गृहस्थाने आनंदाश्रम नावाचं त्या ठिकाणी एक भोजन आणि वसतिगृहाची व्यवस्था केली. बाबांच्या चरणी त्यांची श्रद्धा दृढ झाली. असो एकदा एक दिवस नारायणरावाचे मित्रास झाला. एकाएकी वृश्चिक दंश वेदना आवेश बहु झाला. लावाव्या दंशाच्या जागी बाबांची होती फार उपयोगी. परी जाता शोधाव्या लागे साधेना मागे ती. एकदा नारायणरावाच्या मित्राला विंचवाचा दंश झाला. आता त्या जागी बाबांची उदी लावावी पण उदी काही मिळे ना. स्नेहा सोसवतीन वेदना उदीचा काही शोध लागना. घेऊन बाबाच्या छबीच्या दर्शना भाकली करुणा भावना. मग तेथे त्या छबीची तळी जळच्या उद्बत्तीची कोजळी होती पडलेली. रक्षाचे स्त्री उदीच भावली क्षणभरी. बाबा आता माझ्याजवळ उदी नाही, मला ह्या वेदना असह्य होतात, काय लावू. तेवढ्यात त्यांच्या असं लक्षात आलं की आपण बाबांच्या तसबिरीच्या पुढे रोज उद्बत्ती लावतो, त्याची पडलेली विभूती आहे, तीच बाबांची विभूती समजून त्यांनी ती जिथे दंश झाला होता, वेदना सहन होत नाही, तिथे लावली. घेऊन त्यातील एक चिमटी दंश झाल्या जागी फासटी मुखे. साईनाम मंत्र पोटे भावने पोटे अनुभव. ऐकता वाटेल नवन मोठे रक्षा चोळता क्षणीच बोटे. वेदना पळाल्या या वाटे प्रेम दाटे उभे तसे. त्यांनी ती रक्षा लावल्यावर त्यातल्या वेदना कमी कमी होत नाही शरीराला. आता हे काय आहे, जसा भाव तसा देव. आपण जर ते भावपूर्वक ग्रहण केलं तर त्याचा अनुभव येतो. यात काय आणि त्यात काय असं म्हटलं तर त्याचा अनुभव येत नाही. तुमची श्रद्धा नाही तर फळ कसं प्राप्त होणार. ही तरी उद्बत्तीची होती व्यथ्य येता व्रती लावली होती. परिउदी मागून मार्गीची माती ऐशी जन्मती प्रगते. माती परिती येता संसर्ग तयार झाले दुखणे वा रोग तया वेळी त्रावरी प्रयोग करताही उपयोग घडत असे. एकदा एका भक्ताची दुहिता ग्रंथद्वारे घेरली ही वार्ता. ग्रामांतरेऊन येता उचिता उद्भव चिंता पित्यास. पिता वांद्रे शहरवासी मुलगी अन्य ग्रामे रहिवासी. उदित संग्रह नाही पाशी निरोप नानक वाढला. करावी आपण बाबांची प्रार्थना दूर करावी वा जीवनचिना म्हणून प्रार्थना चांदूर करना. उदी झाडांना प्रासंगिक प्रासादिक. एकदा एका भक्ताच्या मुलीला ग्रंथीज्वर झाला. त्याने सांगितलं की बाबा इथं आता विभूती नाही, म्हणून त्याने वडील होते वांद्रे शहरामध्ये, वांद्र्याला होते आणि मुलगी लांब राहत होती. त्यांनी नाना निरोप पाठवला
की बाबांची उदी थोडी पाठवा, माझ्या मुलीला खूप त्रास होतोय. अशाच बाबतीत रामदास हरी सीताराम दीक्षित यांनी टिपून ठेवलेले अनुभव आहे. एकदा बापूसाहेब जोगांना विंचू चावला. त्यावेळेला सुमारे रात्री 8 वाजले होते. ते ताबडतोब महाराजांकडे गेले. पायरी चढत असतानाच महाराज म्हणाले, बापूसाहेब काय झाले? बापूसाहेब म्हणाले, मला विंचू चावला. महाराज म्हणाले, बरे होईल जा. बापूसाहेब तसेच पायरीवरून परतले. ते कंपाऊंडच्या बाहेर गेले नाही, तोच वेदना अजिबात बंद झाल्या. शिर्डीचे कर्णविषयाचे साध्य करून घेतलेली ज्योतिषभाऊ गेले होते. ते महाराजांच्या दर्शनाला गेले, पण त्यांचे लक्ष पैशाकडे बरेच होते. तेथे त्यांना पैसे मिळण्याचा फारसा संभव वाटला नाही म्हणून ते दर्शन घेऊन लवकरच राहत्यास गेले. तेथे रात्री त्यांना विंचू चावला. फार वेदना होऊ लागल्या. तेव्हा महाराजांनी दिल्ली उदी लावली व एकसारखे महाराजांचे नामस्मरण चालू केले. त्यामुळे वेदना थांबल्या व त्यांची महाराजांवर श्रद्धा बसली. दुसऱ्या दिवशी जोशीबा परत शिर्डीला गेले. तेथे त्यांचे 15 दिवस राहणे झाले व महाराजांच्या कृपेने त्यांना जवळजवळ 300 रुपये मिळाले. 2 अनुभव याच्यामध्ये सांगितले. एक आहे तो बापूसाहेब जोगांना विंचू चावला त्याचा अनुभव आहे. त्यांना जोगांना विंचू चावला होता. ते बाबांच्या दर्शनाला आले. बाबांची मशिदीची पायरी चढणार तेवढ्यात बाबांनी विचारलं, काय झालं? तो म्हणाले, विंचू चावला. जा म्हणले, बरं होईल. तसंच ते परत निघाले. त्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर गेले. तेवढ्यात त्यांचं विंचूच्या वेदना उतरून गेल्या. एकदम वेदना शांत झाल्या. हा एक अनुभव आहे. दुसरा अनुभव असा आहे की शिर्डीला एक गृहस्थ आले होते. त्यांना कर्णपिशाच्य अवगत होतं. कर्णपिशाच्य म्हणजे काय? आता लोकांचा विश्वास असणं नसणं हा त्याचा भाग आहे, पण त्याच्यामध्ये आलेला जो संदर्भ आहे तेवढा सांगण्यापुरता हा विषय आहे. कर्णपिशाच्य म्हणजे एखादी माणसं त्या पिशाच्य योनीतल्या पिशाच्याला त्याची उपासना करून त्याला आपलंसा करतात आणि मग ते पिशाच्य त्याच्या कानामध्ये येऊन सांगतात. आता त्याला काय होतं माहिती का? त्याला आपल्या पूर्वजन्मामध्ये घडलेल्या सगळ्या घटना कळतात. पुढं काय होणार कळत नाही. पण पूर्वजन्मातल्या आपल्यालाच एक केवळ माहीत असलेले आणि जगात दुसऱ्या कोणाला माहीत नसलेले असं ज्या वेळेला तो मनुष्य सांगायला लागतो तेव्हा आपला त्याच्यावर विश्वास बसतो आणि मग पुढचं काही खरं हो न हो तो म्हणतो माझ्या नशिबाचा भाग आहे. पण असे काही माणसं असतात काय, तसा तो मनुष्य होता. पण तो राहत्याला गेला. त्याला विंचू चालवत त्यांनी बाबांनी दिली विभूती पायाला लावली आणि त्याचा विंचवाचा उतारा झाला. आता या ग्रहस्थाने काय केले? वांद्रे शहराला राहणारे एक बाबांचे ग्रहस्थ, त्यांच्या मुलीला ग्रंथीचा त्रास झालेला होता. त्यांनी नानासाहेब चांदोरकरांना निरोप पाठवला की माझी मुलगी माझ्यापासून लांब राहते, तिला ग्रंथीज्वर झालेला आहे, तेव्हा माझ्याकडे आता विभूती शिल्लक नाही, तुम्ही ती विभूती पाठवून द्या बाबांची. निरोप घेऊन जाणार असे नानाही भेटले. मार्गासह जात होते. कल्याणासह कुटुंबासह मग येते समय नानासाहेब चांदोरकर त्यावेळेला आपल्या कुटुंबासह कल्याणला निघाले होते. वाटेमध्ये हा ग्रस्त भेटला उदी मागणारा. ठाणे शहरी स्टेशनापाशी निरोप पावला हा नानाशी उदी पाहता नाही आताशी उचलले. मृत्यूकेशी मार्गीच्या तेथे उभे राहून रस्ता म्हणा गाराणे घालून जाईल होता. मागे वळून स्वस्त्रीचे माथा चिमुटत होता धाविली. एरीकडे तो भक्त निघाला. मुलगी होती त्या गावी वारला. तेथे तयार जो वृत्तांत कळला ऐकून सुखावला अत्यंत. मुलगीस 3 दिवस ज्वर आला होता. अत्यंत प्रखर वेदना अंती झाली. जर्जर कालचित्रवर आराम. आता नानाने काय केलं? निरोप मिळाल्याबरोबर जमिनीवरची माती उचलली, बाबांचं नाम घेतलं आणि आपल्या पत्नीच्या कपाळाला लावलं ती विभूती. बरं कोण झालंय? तिकडे असणारी यांची ज्या बांद्रेच्या ग्रहस्थांची मुलगी आजारी होती, तिचा ज्वर कमी झाला. का हा निरोप देणार मनुष्य ज्यावेळेला तिच्याकडे गेला त्यावेळेला त्याने सांगितले की ही आता त्यांनी रस्त्यातनं पडलेली माती उचलून बाबांच्या नावाने त्याला दिली होती. तेथेच उभे राहून रस्ता गाराणे घालून साई समर्था मागे वळून स्वस्त्रीचे माथा चिमुटत होता लावली. आपली पत्नीच्याच कपाळाला नानासाहेब चांदोरकरांनी आपल्या पत्नीच्या कपाळाला लावली. ती जणू काय आपण त्यांच्या मुलीच्या कपाळाला लावतोय असा भाव मनामध्ये ठेवला. एरीकडे तो भक्त निघाला. मुलगी होती त्या गावी गे पाहता तेथे त्या जो वृत्तांत कळला ऐकून सुखावला अत्यंत. तो भक्त आपल्या मुलीच्या गावाला निघाला. बाजऱ्याला राहणार.
आणि त्याला तिथे गेल्यानंतर कळलं, मुलीला 3 दिवस ज्वर होता आणि कालच थोडा आराम पडला. पाहू जाता तीच वेळा उदी जाणून मृत्तिकेचा टिळा करून ही नाना हे जय गाई गाराणे साई गाराणीला उतार पडला तेथून. आणि मग ती वेळ पाहिली की केव्हा हिचा ताप उतरला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्या क्षणाला नानासाहेब चांदोरकरांनी जमिनीवरची माती उचलून बाबांचं नाव घेऊन आपल्या पत्नीच्या कपाळाला लावलं की त्या मुलीचा आधार उतरू देत, म्हणून ताप उतरू दे, त्या क्षणाला तिचा तिकडे ताप उतरलेला होता. पाहू जाता तीच ती वेळा उदी जाणून मृत्तिकेचा टिळा करून हे नाना हे जयला साई गारणला उतार पडला तेथून. म्हणजे आपण बाबांचं नाव घेऊन जे काही त्यावेळेला उपलब्ध असेल ते लावलं तरी त्याला उदीचा म्हणजे तुमचा भाव आहे ना, मी उदी लावतो, हा तो भाव महत्वाचा आहे. असो त्या दुखण्याची ही कथा योग्य प्रसंगी सविस्तरता पुढे मागे येईल. कथिता उदीपुरता चुटका हा बहिर प्रेमळ चांदोरकर आस्था जामनेरी माऊलीदारा साई निजभक्त कल्याण एक तत्पर करी चमत्कार तो परेशा. हेच प्रेमळ चांदोरकर जामनेरला मामलेदार होते. उदीचा या महिमा अपार श्रोता विजय श्रवण तत्पर कसे जातो चमत्कार आश्चर्य थोर वाटेल आसन्न प्रसव नानांची दुहिता असह्य चालल्या प्रसूती व्यथा जामनेवरून साई समर्था हाका सर्वथा मारते. जामनेरची ही स्थिती शिर्डीस कोणास ठावी नव्हती. बाबा सर्वज्ञ सर्वगती काही न जगती अज्ञात्या. बाबाच भक्तांची एकात्मता जाणून नानाची येथील अवस्था साई समर्थ द्रवली चित्ता करते तत्वता ते काय. उदी झाडावी आले जेव्हा इतक्यात गोसावी रामगीर बुवा झाला तयाच्या मनाचा आठवा आपले गावा गमनार्थे. गाव तयाच्या खानदेशी निघाला सर्व तयारीशी बाबा पातळा बाबांच्या पायापाशी दर्शनाचे मशिरी. बाबा देहधारी असता आधी तयांचे पाया न पडता कोणी कवण्या हेट कार्यानिमित्त अनुज्ञा न घेता जाईना. असो लग्न बाबांचे वंदन मंगल कार्य विधिविधान कार्यकारण वा प्रयोजन लागे अनुमोदन बाबांचे विनातयांचे पूर्ण अनुज्ञापन. उदी प्रसादा शिरोचन होणार नाही कार्य निर्विघ्न भावना पूर्ण सगळ्यांची. अस्वाईशी त्या गावी रीत तनुसारी रामगिरी येत बाबांच्या पायात बाबांची लागत अनुज्ञा मागत निघाव्या. म्हणे बाबा खानदेशी तो जाऊन गावाशी द्या की उदी आशीर्वाद नसी अनुज्ञा दासाशी निघाव्या. बाबा जयास बाबा प्रेमभाव पाहती बापूगिरी नाव म्हणती जाई खुशाल तू गावा मार्गे विसावा घेतोडा. आधी जाई जामनेरा उतर तेथे नारायणच्या घरा घेऊन यांच्या समाचारा मग तू पुढारा मार्ग दे म्हणती माधवराव देशपांड्यावरती उतरून दे रे कागदावरती. श्यामाती अडकराची आरती गोसाव्या ती नानाचे मग गोसाव्या उदी रीती आणि थोडी पुढी बांधती ती पुढी देऊन त्याच्या ती बाबा पाठवते नानासा वदती ही पुढे आणि ही आरती नेऊन दे नाना प्रती कुशलक्षेम कुशल स्थिती निघे पुढे निज गावा. जामनेरला नानासाहेब चांदोरकर हे मामलेदार होते. त्यांच्या मुलीला प्रसूतीच्या असह्य वेदना होत होत्या. त्यांनी बाबांचा धावा केला. बाबांनी गोष्ट लक्षात आली. बाबांनी रामगिरी गोसावी निघाला होता त्याला सांगितलं ही विभूती आणि ही आरती ही नानासाहेब चांदोरकरांना द्या आणि मग तू तुझ्या गावी जा. वदती ही पुढे आणि ही आरती नेऊन देई नाना प्रती पुसून क्षेम कुशल स्थिती निघे पुढे पुढती निज गावात ऐशी रामा जनार्दन कृती आरती ज्ञानराजा आरती तैशीच आरती साहेबांची निशिती समान स्थिती उभयतांची. आरती ज्ञानराजा ही जशी आरती आहे तशीच बाबांची आरती आहे. रामा जनार्दन जनार्दन भक्त माधव आडकर साई पदांकित रचना प्रसाद पुणात्यंत भजन तद्रहित पूर्ण. रामा जनार्दन जनार्दन भक्त माधवराव आडकर यांनी बाबांची भजनं लिहिली ते. असो ही बाबांची आवडती श्रोतावर श्री साध्यंत आरती होती समज बाबाची पाठवती पुढे फलश्रुती दिसेल. ही माधवराव आडकरांनी केलेली आरती आपण पाहूया. आपण जी आरती रोज म्हणतो ती आरती साई बाबा सौख्य दातारा जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा आरती साई बाबा. जाळून या अनंग स्वस्वरूपी राहे दंग. मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग. डोळा श्रीरंग आरती साई बाबा. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया गना ऐसी तुझी ही माव. तुझी ही माव आरती साई बाबा. तुमचे नाम ध्याता रे संस्कृती व्यथा. अगाध तव करणे मार्ग दाविसी अनाथा. दाविसी अनाथा आरती साई बाबा. कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार. अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर आरती साई बाबा. आठादिसा गुरुवारी भक्त करीती वारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी. भय निवारी आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा. देवाधिदेवा आरती साई बाबा. इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळा आपुली भाक. आपुली भाक आरती साई बाबा. गोसावी बाबा लागणे मजवासी अवघे रुपये 2 इतके केवी मी पोचेन. बाबा जाऊन जामनेरी. गोसावी म्हणतो बाबा माझं 2 रुपये. या 2 रुपयात मी जामनेला कसा जाऊन पोचणार. बाबा वदती तू स्वस्त जाई लागे तुझे सर्व सोयी. विश्वास ठेवून साईचे पायी निघाले गोसावी जाव्या. जा म्हणले तुझी पुढची व्यवस्था होईल काळजी करू नको. आज्ञा बंधून बापू गीर घेऊन बाबा. घेऊन यायचा बाबांचा विचार उदी प्रसाद पाहून सत्वर कार्यतत्व निघाला जामनेरा. सजैसा आला नव्हता तेव्हा अग्निरथाचा रस्ता. नवती प्रवासाची सुलभता उपजली चिंता. गोसाव्या बैसून अग्निरथात प्रवासी उतरले जळगावात. तेथून पुढे मार्गसंस्थ जावे लागत पादचारी. जळगावात तर उतरला रेल्वेतनं पण जामनेरपर्यंत जायला त्यावेळेला तेवढी सोय नव्हती. पायी जावं लागायचं. 1 रुपया 14 आणे भरले. अग्निरथाचे देणे उरले अवघे 40चे नाणे. कैसेने जाणे पुढारा. 1 रुपया 14 आणे रेल्वेलाच खर्च झाले. आता फक्त चवली त्यांच्याजवळ राहिली होती. ऐसा गोसावी चिंतातुर असता जळगाव स्टेशनवर तिकीट घेऊन पडे. जो बाहेर शिपाई जो देखला. शिपाई आधी शोधावर घेऊन या उतारो समोर पुशे शिर्डीचा बापू गिर. तो कोण साचार कथा हो. तेवढ्यात एक शिपाई आला. तो म्हणाला शिर्डीवरनं कोणी आलेला आहे का बापूगीर नावाचा. ते त्या शिपायाच्या प्रश्न जाणून किंवा आपल्या काने गोसावी पुढे होऊन म्हणे मीच तो. म्हणाने काय की. तो म्हणे मग तुम्हाला लागून पाठवले चांदोरकरांनी. चला सत्वर तांग्यात पैशाने राहिले वाहून मार्ग तुमचा. म्हणले मला चांदोरकरांनी तुम्हाला घ्यायला पाठवलंय. चांदोरकर तुमची वाट पाहताय चला. आणि मग ते तांग्यात बसून निघाले. बोवास अत्यंत आनंद झाला. नाना शिर्डीहून निरोप गेला की वेळीचा हा तांगा. तरीच हा वेळेवर तांगाला. घोडची चुकला हा मोठा. म्हणाल कदाचित बाबांनी चांदोरकरांना सांगितलं असेल मी येतोय म्हणून त्यांनी व्यवस्था केली. शिपाई दिसला मोठा चतुर. जाडी मिशा कल्लेदार नीट नेट माल आलेला इजार. तांगा सुंदर देखला. जैसा तांगा तैसेच घोडे. ते काय होते वाड्याचे थोडे निघते इतर तांग्याचे पुढे. उत्साह उडे कार्याच्या भरतात वाढीत घटकानेशी सुटला तांगा. जो वेगेशी थांबवला तो पहाटेशी ओढी आपाशी वाटेत. तो तांगेवाला सोडी पाणी पाजावे आपली घोडी. म्हणे आताच येतो ताते करू सुख परवडी फराळ. पाणी घेऊन येतो थोडे खाऊ आपण आंबे पेढे आणि गुळ पापडीचे तुकडे. जुंपून गोडे निघो मग दाढी पेहराव मुसलमानी बरी सुने. ऐशी त्याची वाणी होई साशंकित रामगिर म्हणे फराळा कोणी करावा. म्हणून तया अशी विचारी जात म्हणे तू का झाला संकेत मी हिंदू गर्वाल क्षत्रिय पुता असे मी रजपूत जातीचा.
फराळ हे हा नाना देते तुझ्या लागे मतसंगाती शंकू नकोस यत्किंचित निश्चिती स्वस्तचित्ती सेविहा. त्याने सांगितलं नानासाहेबांना फराळ दिलाय तेवढा तुम्ही घ्या. त्यामुळे तुमची जात काय माझी जात कशाला विचारतो होणार. नानासाहेबांनी दिलेला फराळ घ्या तुम्ही. ऐसा जेव्हा विश्वास वाटला मग त्या दोघांनी फराळ केला. तांगेवाल्याने तांगा जोडला. प्रवास संपला. अरुणोदय तांगा प्रविष्टा गावाभितरी दिसू लागली नानाची कचेरी. घोडे विसावले क्षणभरी सुखावे अंतरी रामगिरा. बुवा झाडले लघुशंका बसावया गेले बाजूस एका पूर्वस्थळी परती जो का आश्चर्य देखा वर्धले. नाही तांगा नाही घोडी दिसेना तांगेवाला घडी कोणीही टेचेन दिसे ते घडी जागा उघडी देखली. आणि जसं ते त्यांना असं वाटलं थोडं आडोशाला जाऊन यावं म्हणून ते आडोशाला गेले आणि पुन्हा येऊन बघतायत टांगा नाही टांगेवाला नाही काही नाही. आणि चांदोरकरांच्या घरासमोर ते आले. रामगीर मने विचारी चमत्कार काहीतरी आणून या मज इथोरी इतक्यात दुरी गेला कुठे बुवा जाणून कचेरी. आता नानाची वेळ घ्यावा उत्कंठित असती जगरी ते कळता वृत्त जावया ते वृत्त झालं काही प्रवृत्त झाला. बुवा वाटेने पुसत चालला सहज नानांचा पत्ता लागला. ओठीवर जो जाऊन वैसला आता बोलवेला नानाही. नानांच्या घरी तो गेला रामगीर गोसावी. नानांनी त्याला आज बोलवलं. परस्परांची झाली भेट. उद्या आरती बाहेर काढली. नानांच्या समुख ठेवली. वार्ता निघली संपूर्ण नवर ही जाऊ उद्या आली मुलगी. नानांची त्याच कले प्रसूती विचारत होती अडली झालेली आधी कष्टी. नानांच्या पुढे त्यांनी बाबांनी दिली बुधी ठेवली. ती आरती ठेवली आणि सांगितलं हे बाबांनी पाठवलंय. आणि नेमकी त्यावेळेला त्यांची मुलगी अडलेली होती प्रसूतीच्या समयाला. वावया ते संकट निरसना मांडले होते नवचंडी हवन पाहून सप्तशती पाठ पठण विस्मया पण न गोसावे. आता ह्या मुलीवर आलेलं संकट दूर व्हावं म्हणून त्यांनी नवचंडीचा पाठ चालू केलेला होता. जैसा सुधारता कल्पिता ताट यावे पक्वान न पुढ किंवा दृषित चक्रामुखी अमृत तैसे तव होत नानाला हाक मारली कुटुंबाला उदी दिली पाजवायला. स्वये म्हणते स्वये आरती म्हणायला आरंभ केला नाही. पत्नीला बोलवलं म्हणले जा त्या मुलीला लाव विभूती लाव आणि तिला थोडी पाण्यामध्ये घालून विभूती प्यायला दे. आणि नानाने आरती म्हणायला सुरुवात केली. वेळ क्षणभर गेला न बाहेर आतून निरुबाला आतून बाहेर. वेळ क्षणभर गेला न गेला बाहेर आतून निरुबाला. उठास लाविता उधीचा प्याला आराम पडला मुलीस. आणि आत गेल्यानंतर तिने ते पाण्यामध्ये थोडी उदी मिसळली मुलीला प्यायला दिली. तिला ज्या वेदना होतात त्या वेदना शांत झाल्या. तात्काळ क्लेश निर्मुक्त झाले. मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली. सुखाने हाती पायी सुटली. काळजी पेटली सर्वांची. मुलगी सुखरूप प्रसूत झाली. तांगेवाला कुठे गेला इथेही मध नाही आढळला. रामगीर गोसावी नानाला तांगा धाडला तो कुठे. पण रामगीर गोसावी विचारलं महाराज नानासाहेबांनी विचारला तुम्ही तो टांगा पाठवला होता मला स्टेशनवर घ्यायला जळगावला. तो आता मला टांगेवालाही दिसत नाही घोडाही दिसत नाही. कुठे गेला तो तुमचा टांगेवाला. नाना वदती म्यान धाडीला. तांगा कुठला ठावा न वदला. तुम्ही येता ठावे कोणाला. तांगा कशाला धाडीन मी. अहो तुम्ही येणार मला कसं माहिती. मी कशाला टांगा पाठवेन. मी काही तुम्हाला टांगा पाठवला नव्हता. मग बाबांनी तांग्याची कथा आमूलाग्र कटली समजता विस्मय दाटला. नानाची चित्ता पाहुणी वत्सलता बाबांची. अहो म्हणले मला त्यांनी सांगितलं नानासाहेब चांदोरकरांनी तांगा पाठवला आहे एवढं त्यांनी सांगितलं. फराळ पण तुम्ही पाठवला तो फराळ पण मी मध्ये ग्रहण केला. नानासाहेबांना बाबांची लीला आठवली की हे सगळं बाबांनी केलेलं आहे. मग बुवाने तांग्याची कथा आमूलाग्र कथली तर मग विष्णू गाठला. नानाची चिता वाहून वत्सलता बाबांची कुठला टांगा कुठला शिपाई नट नाटकी ती माऊली साई समय संकट समय धावती बाबा बाई भक्तांच्या. म्हणले तो टांग्याचं घोडं त्यात बसलेला तो मनुष्य टांगेवाला हे सगळं बाबाच नटलेले आहेत म्हणाले. सगळी रूपं कोणाची बाबांची. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्याशे. कुठला टांगा कुठला शिपाई नट नाटकी माऊली साई संकट समय धावत येई भक्ता भावा पायी भक्तांच्या. अहो म्हणले ही माझी माऊली आहे कोण साईबाबा.
भक्तांच्यासाठी ती धावून येते. असो आता कथानुसंधान पुढे चालू. पुढील कथा पुढे काही कालांतरीतून बाबाही निर्वाण पावले. आता पुढची कथा आपण उद्या ऐकूयात. आज आपल्या 119 ओव्या या अध्यायातल्या पूर्ण झालेल्या. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरम् श्रीधरं माधवम्. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आरती साई बाबा सुखदाता जीवा चरण रजतळी यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून आनंद स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव भाविशी दया गना ऐशी तुझी माव तुझी माव. आरती साई बाबा तुमचे नाम गाता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग जावीसी अनाथ जावीसी अनाथ. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर. आरती साई बाबा आषाढीचा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभू पद पहावया भव भय निवारी भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणेची वाचा तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा. इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सूत पागवे माधवा सांभाळ पुरिया अपोली भाग. आरती साई बाबा आरती साई बाबा सत्यदाता जीव चरण रजतळी नवदासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा घालीन लोटांगण वंदने चरण डोळ्याने पाणी ऋतुले प्रेमे आनंदन आनंद पूजन भावे वाळी नमणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं वाचा नसे. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय.